पैठण तालुक्यात अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगार गणेश महादेव पवार याच्या विरोधात ग्रामीण पोलिसांनी कठोर कारवाई करत MPDA कायद्यान्वये स्थानबद्धतेचा आदेश बजावला आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्याला 1 वर्षासाठी अकोला जिल्हा कारागृहात पाठवण्यात आले। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश पवार हा गावठी हातभट्टी दारूची अवैध निर्मिती आणि चोरटी विक्री करत होता। नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून तो हा बेकायदेशीर व्यवसाय चालवत असल्याचा आरोप आहे। त्याने तयार केलेल्या गावठी दारूमध्ये कोणत्याही घटकांचं निश्चित प्रमाण नसल्याने ती मानवी आरोग्यासाठी घातक ठरत होती। त्यामुळे ढाकळफळ आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती। आरोपी विरुद्ध एकूण 6 गुन्हे दाखल आहेत। पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि MIDC पैठण पोलीस ठाण्याच्या आरोपींविरुद्धचा प्रस्ताव तयार करून छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा GC यांच्याकडे सादर केला होता। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी 9 जून 2026 रोजी MPDA अन्वये स्थानबद्धतेचा आदेश पारित केला। या आदेशाची अंमलबजावणी करत 10 जून 2026 रोजी MIDC पैठण पोलिसांनी गणेश पवार याला ताब्यात घेऊन अकोला जिल्हा कारागृहात दाखल केलं। ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे, पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकुल, हरिविजय बोबडे तसेच पोलीस अंमलदार दीपक सुराशे, ज्ञानेश्वर भवर, अमित घोडके, विजय उगले, राहुल मोहतमल आणि रामेश्वर पंडित यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली। ग्रामीण भागातील अवैध दारू व्यवसाय आणि संघटित गुन्हेगारी विरोधात पोलिसांनी उचललेलं हे महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात असून अशा बेकायदेशीर धंद्यांवर पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।